बेळगाव केंद्रशासित ठेवावं त्यामुळे प्रश्न सुटायला मदत होईल हीच आमची मागणी। 70वा काळा दिन आहे। 56 सालमध्ये पंतप्रधान नेहरूंनी घोषणा केली, तेव्हापासून काळ्या दिनाचा गांभीर्याने पाळतो। महाराष्ट्र क्रिकेट संघ मोर्चा बघावा आणि महाराष्ट्राने याकडे लक्ष द्यावं हीच विनंती आहे। महाराष्ट्रातल्या नेत्याला पण बंदी घातली आहे आणि सातत्याने महाराष्ट्र याकडे दुर्लक्ष आहे। तुम्ही सांगितलंय की हा आमचा प्रश्न नाही, हा महाराष्ट्राचा प्रश्न आहे। होय, महाराष्ट्राचा प्रश्न आहे। खासदार आमदार महाराष्ट्रातले जाऊन दिल्लीत बसले, काय सत्ताधाऱ्यांची बिशाद आहे, याकडे लक्ष द्यावंच लागेल। महाराष्ट्र मोठा आहे कर्नाटक पेक्षा, असं असून मराठी माणसावर अन्याय का, हे वारंवार विचारावं लागतंय। सीमा भागाचं दुर्दैव आहे, महाराष्ट्रीय झोपी गेलेला आहे, त्याला जाग येणं महत्वाचं आहे। कोणताही समोरिक मंत्री या कायद्यात सहभागी झाला नाही, फक्त आश्वासन दिलं जातंय वारंवार आणि घोषणा दिली जाते। काय होतं, महाराष्ट्र विसरलेला आहे, सुप्रीम कोर्टाकडे आशा लावून बसलेला आहे। सर्वोच्च व्यासपीठ लोकसभेत प्रश्न आहे आणि सुप्रीम कोर्टात प्रश्न आहे, त्यामुळे लोकांनी काय करायचं, रस्त्यावर यायचं काय? रस्त्यावर आलेली आहे जनता बघा। ठीक आहे